अस्तित्व आणि सन्मानाची लढाई या घोषवाक्याखाली राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क संमेलन 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मल्लिकनाथ मठ भिगवण येथे भव्य उत्साहात होणार आहे। स्वातंत्र्य सेनानी जमाती मुक्ती दिन या निमित्ताने आयोजित या संमेलनात न्याय हक्क आणि समरसता या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय आदिम महासंघ, शेवराई सेवाभावी संस्था तसेच आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। एकतेतून न्याय, संघर्षातून हक्क, शिक्षणातून स्वाभिमान, बंधुत्वातून समता या संदेशाने संमेलन पार पडणार असून समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून न्याय आणि हक्काच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन आयोजक बबन गोरामन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना केले आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की पारधी समाज आणि भारतातील विविध आदिम शिकारी जमात या जमातीमध्ये 198 जमातीवर 1871 गुन्हेगार जमात कायदा इंग्रज लोकांनी लावला होता। त्या अनुषंगाने 31 ऑगस्ट 1952 मध्ये या सर्व आदिम शिकारी जातीमध्ये महाराष्ट्रातील पारधी आणि त्याच्यातून विविध राज्यामध्ये विविध नावांनी ओळखलेल्या जमाती, त्याच्यामध्ये पारधी, वाघरी, बावरी, बावरिया, बेलिया, पिठोलू, नकोलू, कुरीकरण, नुडीकुरवा, नील शिकारी, हरण शिकारी, बोरी, बोरिया, मोगिया, बागरी, बागरिया अशा परक्या विविध जाती जे शिकारी आदिम शिकारी जमाती आहे आणि त्या पारधी समाजातील सलंगी जमात आहे। परंतु 1871 गुन्हेगार जमात कायदा लावला होता, त्यामध्ये हे सर्व जाती भिन्न भिन्न नावाने भिन्न भिन्न याच्यानी सर्व अलग अलग राज्यामध्ये विभागलेले आहे आणि या जमातीची भारतातील 28 राज्यामध्ये जनसंख्या आहे आणि आमच्यावाले अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून आम्ही 18 राज्यामध्ये आमच्यावालं संघटनेची कार्यकारिणी गठीत आहे। परंतु आमच्यावाल्या या सर्व जमाती महाराष्ट्रात SC अनुसूचित जनजाती आणि विविध राज्यामध्ये अनुसूचित जमाती आणि कुठं विमुक्त भटक्या घुमंतू जमाती, कुठं OBCमध्ये अशा महाराष्ट्रामध्ये किंवा पुऱ्या भारतामध्ये या समाजांचं विभाजन झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने आदिम शिकारी जमात म्हणून या सर्व जमातींना हक्काचं व्यासपीठ मिळण्यात यावा आणि जे आमच्यावर लावलेलं कलंक आहे 1871 गुन्हेगार जमात कायदा, या कायद्यामध्ये हॅबिच्युअल कायदा ॲक्ट हा कायदा आणि आदितन जन्मजात गुन्हेगार कायदा म्हणून आहे। हा कायद्यांचं मोठं आमच्या समाजावर नुकसान होत आहे। या समाजातून हे कायदा निरस्त करण्यात यावा आणि आज महाराष्ट्रामध्ये विविध राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सतत पारधी समाजावर अनेक प्रकारचे गुन्हेगारी जमात म्हणून अन्याय अत्याचार होत आहे। महिलांना, पुरुषांना, आमच्या लोकांवर खूप मोठं अत्याचार सुरू आहे। हे अत्याचार थांबण्यात यावा। काही लोकांना स्वतःची जमीन आहे, जमीन हडपली जात आहे। काही महिलावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप होत आहे, गरीब छेडछाडी होत आहे, त्यांच्यावरसुद्धा दखल घेत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1900 अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा कायदा निर्माण केला, परंतु यांची खरोखर या वंचित घटकावर यांची अंमलबजावणी होत नाही आणि हे मोठे जे समाजांचे लोक आहेत ज्यांची शक्ती मोठी आहे, हे लोक पूर्णचं पूर्ण या कायद्यांचं कुठंही त्यांच्यावर प्रतिबंधन होत नाही, त्यांचं अंमलबजावणी करत नाही। तरी या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रातील पारधी समाजांचे 28 जिल्हे आणि अनेक शहरातील लोक भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क आणि समरसता संमेलन घेण्याचं ठरलेलं आहे। यांचं कारणच असं आहे की न्याय म्हणजे या समाजाला कुठेही आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि या समाजाला हक्क अधिकार या समाजाला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। म्हणून या समाजाला कुठंतरी समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने समता, बंधुत्व आणि बंधुत्वातून समता, समतातून समरसता निर्माण करण्यासाठी आणि बंधुभाव हाच आम्हाला देण्यात यावे। भारत देशामध्ये आपण सांगतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। हे सर्व लोक आपण महिला वर्गातून
जेव्हा आपण शाळेत जातो तर हे आपण प्रार्थना भारत देशांची घेतो आणि हे कुठं ना कुठं तरी हे शब्द अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सर्व लोकांना बंधुभावाने जीवन जगलं पाहिजे. याच्यातला पारधी समाजांनासुद्धा आपलाच बंधू आहे, आपलाच कोणीतरी माणूस आहे, याच्यासाठी आपण सर्व लोकांनी सहकार्य करावं. याच्यासाठी आम्ही बहुसंख्य लोकांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बहुसंख्य लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे आणि यांच्यासाठी सर्व पारधी बांधवांना आणि सर्व लोकांना माझं आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपली हक्काची लढाई लढण्यास तयार व्हावा हीच नम्र विनंती.